आयफोन कितीला? 1.5 लाखाला है ना. कॅन यू इमॅजिन मी लोकांना 1.5 लाखामध्ये बेबी देते. तुला वाटतंय एक्सपेन्सिव्ह आहे? नो इट्स नॉट. ओके. इतका सिम्पल आहे. आपल्याला ना आयफोनचा खर्च काही वाटत नाही बिकॉज तो आपण शो ऑफ करू शकतो. बट तेच बेबी जर तुम्हाला होत नसेल आणि तुम्हाला जर ट्रीटमेंट करून तुम्हाला माहीत आहे डॉक्टर सांगताय तुम्हाला की तुम्ही अर्ली ट्रीटमेंट केलं तर तुमच्याकडे ती गुड न्यूज येऊ शकते, तेव्हा आपण पैशाचा विचार करतो. सपोज मी आज 34 इयर्सची आहे. ओके. आय एम करिअर ओरिएंटेड. आय हॅव 1 बेबी. बट मला जर सेकंड बेबी हवा आहे तर वाय नॉट आय विल चूज ऑप्शन ऑफ माय एम्ब्रिओ फ्रीजिंग. ओके. तर मी माझं सेकंड बाळ मला वाटते त्या टाईमला, कारण ॲज अ डॉक्टर इफ मला आणखी लोकांची मदत करायची आहे तर त्या केस बट त्या मदतच्या याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीला तर कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, मी माझ्या बेबीला कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो आपल्याकडे हा पण तर ब्युटिफुल ऑप्शन आहे. इव्हन सर्व सेलिब्रिटीज, प्रियंका चोप्रा किती ओपनली आजकाल सांगायला लागलेले आहे. सो त्यांनी सुद्धा अगदी वयाच्या 25व्या वर्षी ते एक फ्रीजिंग करायचे. सो एज इज जस्ट नंबर हे आपण बोलतोय, बट ॲटलिस्ट माझ्या फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी ते नाही आहे. हां, यू कॅन कन्सीव्ह ॲट द एज ऑफ 40, पण जर तू तुझे एग्स फ्रीज केलेले असेल तर डॉक्टर तर तुला 45 इयर्समध्ये पण बेबी देऊ शकतं.